कसं काय पुणेकर, कसे आहात सगळे? आज आपण घेऊन आलो आहोत नवीन ब्लॉग. आय होप सगळे मजेत असताल. सो आजचा ब्लॉग कशा संदर्भात आहे ते सांगते. सो वेस्टर्न इयरिंग्स, वेस्टर्न नेक पीस, वेस्टर्न वन पीस. सो आता न्यू इयर येणार आहे, क्रिसमस येणार आहे, प्लस ऑफिसला जाणाऱ्या खूप सारी सबस्क्रायबर्स असतील किंवा खूप सारी मुलं अशी असतात की नाही बाबा त्यांना काहीतरी वन पीस, नेक पीस किंवा इयरिंग्स आपल्या गर्लफ्रेंड्सला, आपल्या बहिणींना, आपल्या बायकोंना वगैरे गिफ्ट करायचे असतील. सो अफोर्डेबल बजेटमध्ये तुम्ही कसं कुठून बाय करू शकता, प्लस कोणते वन पीस, इयरिंग्स आणि नेक पीस कसे लुक देऊ शकतात, हे सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये कव्हर केले. आपल्या सगळ्या गर्ल्सची ना एक छोटीशी वाईट गोष्ट असते. वाईट गोष्ट काय तर फिमेल प्रॉब्लेम म्हटलं तरी चालेल की दरवेळेस काय होतं, कुठेही पटकन निघायचं म्हटलं की पटकन हाताशी गोष्टी सापडत नाही. त्यातल्या त्यात इयरिंग्स म्हटले की त्याचे हुक्स आले, मग ते एखादं हरवलं की ते कानातलं तसंच राहतं किंवा एखादं मिसिंग झालं की पूर्ण सेटच वाया जातो. त्यामुळे सगळे व्यवस्थित स्टोर वगैरे करून ठेवले की पटकन ते हातासरशी येतात. प्लस बाहेर जाताना पटकन कळत नाही, सगळे एकत्र करून ठेवलेले असतील की कोणते घालावे आणि पेअर त्याचं सापडत नाही. मग त्यावेळेस काय करायचं असतं तर त्याच्या आधी आपण प्रॉपर असं कलेक्शन करून ठेवू शकतो, जे की मी केलेलं आहे. ऑनलाईन शॉपिंग ॲपवर तुम्हाला हे असे बॉक्सेस मिळून जातील. इथे छोट्या छोट्या कड्या दिल्यात त्यांनी, त्यात तुम्ही तुमच्या छोट्या चेन्स वगैरे लावून ठेवू शकता, जेणेकरून तुमची लाईफ थोडीशी इझी होईल आणि बाहेर जातानाही तुम्ही ते वेअर करू शकता. बॅकग्राऊंड नॉईज थोडासा इग्नोर करताल, कारण आम्ही राहतो तशा ठिकाणी तर थोडासा व्हॉइस येतो. सो एक्स्ट्रीमली सॉरी फॉर ना. असे मुलींना तर फार वेळा क्वेश्चन पडतात की नाही बाबा असं कोणतं तरी इयरिंग असावं जे सगळ्या टॉपवर जावं आणि ते सगळ्या ह्याच्यावर छान दिसावं. सो टाइम वेस्ट न करता ब्लॉग करूया स्टार्ट. सो फर्स्ट वन ही आहे रिंग. राऊंडमध्ये रिंग जी आहे, वन ऑफ माय फेवरेट ह्या आहेत आणि मी राऊंड, स्क्वेअर अशा कानातले फार 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 रेफर करते किंवा प्रेफर करते असं म्हटलं तरी चालेल. का हे लुकवाईज छान लुक देतात आणि चेहरा कसा असा मस्त दिसते. असे राऊंडमध्ये छान दिसतात. पार्टीवेअरलाही तुम्ही घालू शकता. पार्टीवेअर म्हणा किंवा जर तुम्ही कोणते वन पीस घालत असतात त्याच्यावरही सुंदर दिसून जातात. त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत स्क्वेअरमध्ये गोल्डनवाले, जे पण फार सुंदर दिसतात. गोल्डनवाले याकरता घेतलेले आहेत जर तुम्ही कुठे बाहेर वगैरे जात असाल आणि जर तुमच्याकडे गोल्डन ज्वेलरी काय असेल मग तेव्हा कळत नाही आपल्याकडे सगळं सिल्वर आहे, मग कोणते घालायचं तर असे गोल्डनवाले तुम्ही त्याच्यावर वेअर करू शकता, जे खूप सुंदर दिसतात. आणि जे काही मी तुम्हाला इयरिंग्स वगैरे दाखवत आहे ते मी मोस्ट ऑफ दी ऑनलाईन शॉपिंग नाही केलेली आहे, सगळे असे इन पर्सनमध्येच घेतलेले आहे, जे की तुम्हाला आवडणारे असे आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे सिल्वरमध्येही स्क्वेअर आहेत. असे मला वेगवेगळ्या शेपमध्ये स्टील कलर, सिल्वर कलर और गोल्डन कलर म्हणलं ना काय नाही का असं वेगळं वाईब देतं आणि सुंदर असं लुक देतं. त्यामुळे मला हे खूप आवडतात असं बोललं तरी चालेल. हा वॉच इट. सो आणि हा 100 रुपयाच्या आत तुम्हाला हे सगळे मिळून जातात. त्याच्यानंतर हे ब्लॅक कलरचे आहेत जे पार्टीवेअरसाठी हे सूट होतात आणि ब्लॅक कलर म्हटलं की सगळ्यांना आवडतो, कोणाला नाही आवडत असं होतच नाही. सो बघा लुक कसं 2 मिनिटात चेंज होतं आणि सुंदर असं दिसतं. त्याच्यानंतर हे मोठेवाले पर्ल्स आहेत, वन ऑफ माय फेवरेट. मला काय माहीत का पर्ल्स मस्त आवडतात आणि ते रिच असं लुक देतात, एलिगंट असं लुक देतात. तुम्ही कुणीही घातलेले जरी पाहिले तर तुम्हाला वाटत नाही बघ किती सुंदर दिसते. बघा बरं लुक. आणि मला काय माहिती हुप्स जे असतात असे हुप्समध्ये असतात. माझ्याकडं सिल्वर आणि गोल्डन अशा दोन्हीमध्ये ह्यात कलर अवेलेबल आहेत, कारण 2 टाईपचे ज्वेलरी आपण प्रेफर करतो. सो आणि ते दिसतातही एलिगंट. जर तुम्हाला एक रेमेडी गर्ल्ससाठी किंवा बॉईजसाठी कोणाला गिफ्ट करायचं असेल तर मी सांगू शकते. DIYमध्ये जर तुम्ही गेलात किंवा झुडिओमध्ये गेलात तर त्यामध्ये तुम्हाला ना पूर्ण कलेक्शन मिळतं. कलेक्शन इन द सेन्स 10-12 टॉप्सचं असं सेट असतं जे 100-150मध्ये मिळू शकतं. त्यामध्ये 7-8 सेट असतात. मग तुम्ही वीकली जरी चेंज केलं तरी चालेल आणि किती सुंदर असं फील देतं ते. त्याच्यानंतर हे गोल्डन कलरचे हुप्स मी जसे म्हणलेले सेम असं लुक देतात, फक्त कलरमुळे गोल्डन म्हटलं की थोडासा जास्त प्रकाश पडतो म्हणजे असं उठून असं दिसून येतं आणि तुम्ही हे रेग्युलर यूजसाठी वेअर करू शकता. लुकवाईजही तुम्हाला दिसू शकतं की ते छान असं दिसत आहे. त्याच्यानंतर अगेन ही कडी टाईप्समध्ये हुक्स आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही DIY किंवा झुडिओमधून पूर्ण सेट घेऊ शकता, जे ऑफिस वेअरला तुम्ही घालू शकता. त्यात असं पूर्ण हे पण त्यातूनच मला मिळालेलं आहे आणि हे मी साईडलाच ठेवले कारण खूप सुंदर असं लुक देतं. त्याच्यानंतर हे छोटेसे असे हुक्स आहेत, तेही सेम त्याच ह्याच्यात मला मिळालेले आहेत, सुंदर असं लुक देतात आणि तुम्ही कोणत्या ह्याच्यावर ड्रेस वेअरवर तुम्ही हे वेअर करू शकता आणि छान असे
दिसतं। त्याच्यानंतर हे असे स्टोनवाले वगैरे पर्लवाले तुम्ही ऑफिससाठी घाल। जर तुम्ही फ्लावर्समध्ये पाहत असतात, कलर्समध्ये किंवा गोल्डनमध्ये पाहत असतात, त्यातही वेगवेगळे कलर व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल। आणि त्याच्यानंतर तुम्हाला गोल्डन घालायला आवडतं पण रोज ते काढून ठेवा, ऑफिसला परत वेगवेगळे घालायची इच्छा होत असेल तर तुम्ही अशा गोल्डनमध्येही घेऊ शकता, जे तुम्हाला नॉर्मल शॉपमध्ये मिळून जातील पूर्ण सेटच्या ह्याच्यात, किंवा असे हार्टमध्येही। फर्स्ट हे नेकपीस आहे जे आधी खूप ट्रेंडिंगला होतं। सो हे असं 3 लेनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। सो ओव्हरऑल हे असं लुक देतं। प्रॉपर 3 चेन तुम्हाला एकाच नेकपीसमध्ये मिळतात। आणि जर असं स्क्वेअर नेकवाले जर तुम्ही टॉप्स, वन पीस वगैरे घालत असताल किंवा जीन्सवर जर डीप नेक टॉप असतील तर त्याच्यावर हे तुम्हाला खूप सुंदर असं लुक देऊ शकतं। दुसरं हे छान असं बटरफ्लायवाला गोल्डन कलरमध्ये वन पीस आहे, जे खूप सुंदर एलिगंट असं लुक देणारं आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं बटरफ्लायचं हे लुक देणारं नेकचेन आहे। मस्त पिंक कलरमध्ये गोल्डन कलर ह्याला दिलेला आहे, गोल्डन प्लेटेड असं म्हटलं तरी चालेल। खूप सुंदर आणि एलिगंट असं लुक देत आहे। ज्याच्यावर तुम्ही सेम गोल्डन प्लेटेड टॉप्स वगैरे घातले तर एक नंबर तुम्हाला लुक मिळून जाईल। आणि नेकची शोभा पण तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे हे वाढवत आहे। आणि एवढे जे काही मी नेकपीस वगैरे तुम्हाला दाखवत आहे ते ऑनलाईन बाय केलेले आहेत। अंडर 200 और 300च्या समथिंग आहेत हे सगळे। सो नेक्स्टवालं हे आहे जे 4 लेअरिंगचं आहे। मून अँड स्टार सगळं तुम्हाला दिसेल आणि एंडला असं पूर्ण कोणत्या तरी कंट्रीचं असं मॅप टाईप ह्यांनी दिलेलं सुरुवात। सो फर्स्ट आहे हा म्हणजे जो 1 शोल्डरचा आहे, नीलेमच्या थोडासा वर आहे। ओव्हरऑल लुक ते असं देत आहे। जर तुम्ही कम्फर्टेबल नसताल 1 शोल्डरसाठी सो तुम्ही त्याच्यावर जॅकेटही वेअर करू शकता। सेकंड आहे हा वन पीस जो आहे नीलेमचा 3/4 हँड्स आहे। तुम्हाला इथं पर्सही मिळून जातील। बॅकग्राऊंड वॉल थोडासा इग्नोर करा। सो असा आहे हा मिशोवरूनच घेतलेला आहे। 500च्या अंडरमध्ये तुम्हाला मिळून जाईल। हा आहे थर्डवाला आपला वन पीस जो थोडासा जास्त कव्हरेज बॉडीला देत नाही आहे, बट जर तुम्ही कम्फर्टेबल असतात, तुम्ही 1 साइज एक्सेल असतात किंवा डबल एक्सेल असतात तर तुम्हाला ऑनलाईन हा मिळून जाईल मिशोवरून। आता वेअर केलेला आहे चमचम वन पीस। चमचम वन पीस म्हणजे काय, जर तुम्ही क्रिसमस पार्टीला जाणार असताल, न्यू इयरला जाणार असताल किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त ब्राईट दिसायचं असेल, तुमचा स्पेशल डे असेल बर्थडे वगैरे, तर त्या दिवशी तुम्ही असे वन पीस घालू शकता। हा नीग लेंथ आहे, 3/4 स्लीव्स तुम्हाला मिळून जातील। आणि जर तुम्ही टायगर प्रिंट लवर असाल तर तुम्ही ह्या टाईपचे वन पीस वेअर करू शकता। हा जो आहे हा नी लेंथ आहे, 3/4 शोल्डर आहे। मोस्ट ऑफ दी बाकीचे वन पीस तुम्ही सगळे पाहिले असेल तर नीलेमच्या थोड्याशा वर आहे। जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही नक्की बाय करा। आता लवकरच थंडीही चालू होणार आहे। जर तुम्ही रात्रीच्या टायमिंगला क्लबिंग पार्टीसाठी जात असाल आणि तुम्ही त्या टाईपचे पर्सन असाल त्यांना खूप जोरात थंडी लागते, सो तुम्ही ह्या टाईपचे हे वन पीस वेअर करू शकता। हा जो वन पीस आहे तुम्ही इन पर्सन शॉपमधूनच घेतलेला आहे, ऑनलाईन अवेलेबल नाही आहे। आणि ह्या वन पीसची खासियत म्हणायची झाली तर एक तर थंडी वाजणार नाही। त्याच्यानंतर हे हार्ट मस्तपैकी त्यांनी जे दिले आहेत ते तुम्ही हे सगळे जे वन पीस पाहिले आहे, काय शाय टाईपच्या गर्ल्स असतात त्यांना असं वन पीस किंवा जे बॉडी हगिंग क्लोथ्स असतात त्यात बाहेर जायला आवडत नाही, मग त्या ह्याच्यावर तुम्ही ह्या टाईपचे जॅकेट्स कॅरी करू शकता, जे की मी मॉलमधून घेतलेले आहे। 1,500-2,000ला काहीतरी मिळेल। तुम्हाला कोणता नेकपीस यामधलं सगळ्यात जास्त आवडलेलं आहे किंवा कोणता वन पीस, कोणते इयरिंग्स तुम्हाला वन ऑफ दी फेवरेट आहेत। ब्लॉग आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। नेक्स्ट ब्लॉग मी कशावर काढावा हेही नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।